जसजसा राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा जवळ येतोय तसतसा अयोध्येत वेगळाच उत्साह बघायला मिळतोय। 22 जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि यासाठी अयोध्येमध्ये उत्साह दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। नगरीमध्ये आता रामलल्लांचा माहोल जो आहे तो तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। रामाच्या भक्तीने हा सगळा परिसर जो आहे तो गजबजतोय आणि याच्याच पार्श्वभूमीवरती सध्या अयोध्या नगरीतील चौकामध्ये जे आहे ते अशा पद्धतीचे एलईडी स्क्रीन लावण्याची मोहीम हाती घेतली जाते आणि त्याच्या माध्यमातून रामायण जे आहे ते अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचवलं जात आहे आणि याच माध्यमातून विविध प्रकारची रामगीता असतील ही देखील या चौकामध्ये या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जी आहेत ती दाखवली जात आहेत। खरं तर 22 तारखेचा कार्यक्रमाच्या दिवशी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने 22 तारखेनंतर या भूमीमध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा सगळा जो आहे तो माहोल सध्या अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून जे आहे ती रामायण जे सिरियल रामायण गाजलेली होती ती भयंकर सिरियल प्रेक्षकांनी भाविकांनी डोक्यावरती घेतलेली होती तीच सिरियल जी आहे ती अशा प्रकारच्या एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून चौकामध्ये आता अयोध्येमध्ये दाखवली जाणार आहे आणि त्याची तयारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थानिक प्रशासन असेल किंवा राम मंदिर ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून घेतली जाते। एकंदर 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी इकडे सुरू असताना त्याचबरोबर अशा पद्धतीची तयारी देखील मोठ्या प्रमाणामध्ये चाललेली आहे। त्यामुळे सांस्कृतिक वसा आणि ऐतिहासिक वसा हे दोन्ही वसे जे आहेत ते जपण्याचं काम सध्या या सगळ्या अयोध्या नगरीमध्ये होत असताना सध्या पाहायला मिळत आहे। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।